साजन साजन तेरी दुल्हन तुझको पुकारे आजा, साजन मेरे हाथों में हाथ तो तेरा दे जा, साजन साजन तेरी दुल्हन तुझको पुकारे आजा. अजी अजी माय अजी अजी करता करता दुसरा अजी बाहेर आला तर काय करणार मी. मी बाई काजलला सोबत पण नाही आणलं. तिने थोडंसं येल पळू पळू कसं तरी बाहेर आणलं असतं बाई. तर काय करावं, याच्या घराला खिडक्या पण इतक्या उंच उंच आहे की माझं डोकं तिला टकवत नाही. कायच करावं ना काय नाही तर बापा. अजी अजी काजी काजी बोला, काय म्हणता अजी अजी. काही नाही मी ते म्हणजे असं ते ते काय असन तसन ते काय वय बाई. काय वय तुझ्या सजून सवरून इथे ये ना. काय वय म्हटलं, काय विचारायला आली तू विचार ना. घरात ती विचारायला काऊन अशी बाहेरून बाहेरून आवाज देऊन राहिली. नवीन नवरी सारखीच आहे बाबा तू तर बोलून राहिली. काकू मी अशीच साडी घातली नवीन, कशी दिसते. मी तुम्हाला हे विचारायला आली होती की तुमच्या शेतामध्ये काम नाही आहे का. तुम्ही यावेळेस आम्हाला काम नाही सांगितलं तर काम पाहायला आलती बापा मी. काम असेल तर सांगा आम्हाला. हो पैशाची लय गरज आहे ना, तर कापूस गिपूस येच नसन तर सांगा. कलावती काजल कमला मी आहे ना, शांताबाईची पुरी टीम असे सगळेजण कामाला याच आहे म्हणून काम विचारायला आलती पाटलीन काकू तुम्हाला मी. माय बाई हो काय, माय बाई मोठी काम विचारायला आली हो बाबा तू. बापा आजपर्यंतच्या बाया पाहिल्या मी ना काम विचारायला. अव अशा खोसून रायन त्या कशा येते बापा. असं वाटतं की त्याच्याजवळ साड्या नाहीये आणि तू ती एकदम लग्नात गेल्यासारखीच मटकून आली माझ्या घरी विचारायला काम आहे का नाही आहे म्हणून. काय वय बापा कामच विचारायला आलती तू. अमाय मग तुमचं म्हणणं काय वय, मी काम विचारायला नाही आली तर मग मटकून नाही येऊ का. मग काय काय म्हणजे लोक लेखानी वांगलं राहिलं तिकूनही प्रॉब्लेम असते, चांगलं राहिलं तिकूनही प्रॉब्लेम असते. आता माझी सवयच आहे, मी बँकेत चालली होती आता म्हणून साडी घातली आणि जाता जाता विचारतो म्हटलं बापा तुम्हाला. तर तुम्ही तर बापा काहीच्या काहीच लावून राहिल्या. काय कामच विचारायला आलती ना तर कायले आलती. काय वय बापा तुमचं विचारणं शोभाने देत तुमच्या वयमानानुसार असं विचारणं. चुकलं बापा मायावाला तुला विचारणं चुकलं. जाऊ दे ना बापा आता. येत्या सोमवार पासून माझ्या वावरात कापूसच नाही. दुसरा फेरा. पहिल्या फेऱ्यावर तुमचा तुंगा सापडला नाही तर बाहेर गावचा तुंगा होता. जर या वेळेत जर बाहेर गावचा तुंगा सापडला तर मी तुम्हाला सांगणार नाही, कारण की तुम्ही ना मला वेळेवर धोका दिला होता. तर कामाचं काही नक्की नक्की हाय नाही हो बाई. असलं काम तर सांगतोच मी. असं तेच तर म्हटलं बापा. आता चांगल्याने विचारलं बाबा तुम्हाला तर तुम्ही माझ्यासोबत हे कड बोलले कायचं विचारणं वय म्हणे मटकून सटकून. ठीक आहे काम असो नसो विचारायला आली बापा. काय आमचं हातावर अन्न पानावर खाणं आहे बापा, तर काम विचारच लागते आम्हाला. ठीक आहे ना, हे सोमवारपासून ना येतो मी. सोमवारपासून सांग जा मला काम असेल तर सांग जा मग. हो सांगतो बापा सांगतो. कावय वांडाय तुला समजत नाही का. सकाळी सकाळी हे घर पुंजू दे ते घर पुंजू दे. सर गाव कुठून राहिली, इथं पाहू दे तिथं पाहू दे, सर गाव घुमून राहिली. तू इथं काय करून राहिली वा. नट्टा ठट्टा करून शान भाषेची दुकान फुटाण्याचा नवरा टाकून चालली मायाच्या घरी. लाज नाही, पुरं गाव घुमून राहिली मटकू मटकू. शरम नाही वाटत, शरम वाटाले बापा. आई जास्त 70 शिंगेपणा नको करू, 70 शिंगेपणा कराले. काय काम आहे तुला माझ्यासोबत. जाय ना त्या पोरासोबत तू गावाले. पोरासोबत गावाले झाले तर चालली माया माग 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 माग. लहान आहे का मी, लहान असाले. पहिले तू वन करून टाकलं ना, आता सांगून राहिली मला नवऱ्याच्या घरी नाही राहिली, नीट आली म्हणून मायच्या घरी. पहिले मी सांगितलं तुझ्यासोबत लग्न नाही करत म्हणून. सारे तेच म्हणता. तुला समजत नाही काय का आपला भाऊ भावजाई बा गावाला जाय ना, ता स्वयंपाक करू दे, त्याच्या पुढं करू दे. जर असं चांगुलपणा त्यात हाय का नाही हाय व. का इकडे तिकडे रानडुकरावानी घुमत राहता. डुकरी नव्हे का घुबड तोंडे. हो भाऊ भावजाई तेवढे काळजीच आहे का नाही मायावाले. चांगुलपणा दाखवू त्याच्या समोर पुढं करू. पहिले माया वन करून टाकलं, मला गड्ड्यात पाडलं ना, त्याच्यासाठी मला चांगलं करायला लावून राहिली. भले हुशार दिसून राहिली मला. तू तर हुशार दिसाले. हे जास्त बचल नको करू, बचल कराले. शपारली काय झप्पा काना खाली ठेवून देईन. चल वाय घरी. आणि कायले आलती तू इथं वा. कायले आलती सांग बरं. कायले आलती म्हणजे नवरा करायला आलती ना. नवरा करायला आले, काम विचारायला आलती ना. माय कायले आलती. काम विचारायला आली तर आली ती कुणी मला बोलून राहिली तू तवा. काम विचारायला आलती, आता कायले कामाला जा लागते. चल वाय घरी, काही कामाला जा लागत. साजरी दिसली पाहिजे. पाहुणे पै पाले ते आता काही कामाला जा लागत. घरीच राह, जाग्यावर पोहोचतो तुले मी. पाय हो बाई सांगून राहिली मी, काही पाहुणे घेऊन आणायचे नाही पावाले. मी माझ्या मनानं लग्न करन. गेली नाही माई वय म्हातारी नाही झाली मी, सांगून राहिली.
जास्त चपल चपल नको करून, जास्त चपल चपल नको करू. हा चपली चपलीने घेऊन तोंड चल वाय रस्त्याने लाग लवकर. बाई काही कामा गिमाल नाही लागत तिले. ते वांडाय पोट्टी असाले. हाव ना तर बँकेत ना फँकेत कुठे गेलती तू? हा ते तू काजल सांगे मग बँकेत चालली म्हणे ते म्हणे. बँकेत काय पैसा आहे ते आम्हाला? हा चला बापा जा जा, इथे झगडा नका करू. आमच्या घरी आजपर्यंत डाग नाही आहे भांडण वगैरे करायचा. जा जा तुमच्या घरी जाऊन भांडण करा बापा जा. हो हो चालो राहिले नाही आलो. हो ना ना दाम के बडे नाम के खोटे. कलावती येतो म्हटलं मी. हा येतो गावावरून. मस्त तयारीत घेत राह आता चांगली. हा फेशियल गिशाल मस्त ब्युटी पार्लर गी करून राह. पाहुणे कधी येऊ शकते पाहिले. हा मला निरोप आला का पाठवतोस मी पाहुणेले इकडे. हा काय करू राहिला दादा? मला लग्न गिग्न काही करायचं नाहीये सांगून राहिली मी. दानवरे काही करत नाही बसत मी. माया मनात एकच करन मी आणि माया मनानं करन. जेव्हा वेळ येईन तेव्हा करन. आता तुमच्या मनानं मी काही करत नाही बापा. माया मागं काही तुम्ही लागू नका बापा. सांगून राहिली मी सरळ सरळ शब्दात. अरे ताई हट्ट नका करू. हा तुमचं जे विचार आहे ना ते तुमचे सगळे विचार गलत राहतात. नेहमी तुम्ही वाईट ठरता आणि तुमच्या सोबतचे जे माणसं आहे ना ते सगळे वाईट संगतीचे आहे. म्हणून तुम्हाला वाईटच संगतीचा माणूस आवडणार. म्हणून तुम्ही एकदा आमच्यावर विश्वास ठेवा. आम्ही आमच्या मताने तुम्हाला चांगल्यापैकी चांगला मुलगा शोधून देऊ. त्याच्यासोबतच तुमचं लग्न करू. आम्ही पण असं तसं नाही बघू. आणि जर तुमच्या मनात असं नाही एखादा चांगला व्यक्ती असेल तरच आमच्यापर्यंत तो निरोप सांगा तुम्ही. आम्ही त्या व्यक्तीला पाहू, त्या व्यक्तीची हिस्ट्री काढू, त्यानंतर मग तुमचा हात त्याच्या हातात देऊ. तुमच्या मनात जर असा कोणता व्यक्ती असेल ते सुद्धा आम्हाला चालते, पण तो व्यक्ती त्या लायकीचा असायला हवा. बाकी काही हरकत नाहीये. पण दादा जे म्हणतात तुमचे ते आता करा तुम्ही. बस खूप झालं. आणि सांगून राहिलो मी काजल कमला सोबत राहायचं नाही. सांगून राहिलो मी. तू का म्हणशील मला सांगितलं नाही मग? हा काय त्या वाईट संगतीच्या बायासोबत राहतो तू? हा काय चांगल्या बाया आहे का त्या? त्याच्यामुळे तू पुरी बदलून गेली. पुरी बदलून झाले तर हे असं असते काय? काय चलत्या पोराला छेडतं म्हणते तू म्हणते. हे असं काय पोरी बारीला शोभा देते का अशी का? मग कोण वय ते वांड आहे? कोण वय सांगणारी अशी? मी चलत्या पोराला छेडतो म्हणून? कोण वय ते? तिच्या नाकात धुवा, तिच्या नाकात कोयता, तिच्या तोंडात कोयता. कोण वय ते? तर जबानच फुटली पाहिजे तिची आरामखोरींची. कैच्या काही बाय भांडण लावून राहिली. कोणाच्या घरी गेली तुम्ही सांगा बरं? तिच्या घरी जाऊन कांटो तिला चांगली काढतो तिची. वांड आहे. कोण वय ते? याला त्याला शिवाय देण्यापेक्षा स्वतः सुधार. स्वतःच्या स्वभावात बदल घडव जराशी. अशी तशी नको राहू. वाईट संगत लागून गेली पूर्ण. तुला बिलकुल काजल कमला सोबत राहायचं नाही. सांगून राहिलो. 10 वेळा एकच गोष्ट सांगून राहिलो. लक्षात ठेव. चांगल्या पोरी नाही आहे त्या. त्याला नवरा असून त्या नवरा टाकून राहू शकते. तू नवरा टाकून तर इथं आली आहे. त्याच्यामुळेच तुला एवढा स्वतःवर हिंमत येऊन राहिली इथं राहायची माय बापाच्या घरी. कोण जन्माला पुरते? त्या 2-3 दिवसच्या मैत्रिणी आहेत त्यावाल्या. मरेपर्यंत त्या सोबत राहीन का? त्या सोबत राहीन का म्हटलं? काजल कमला सोबत राहायचं नाही, याच्या सोबत राहायचं नाही, त्याच्या सोबत राहायचं नाही. तू हे सांगायला आला काय मला इथं? पाय रे बा, माई मर्जी माई लाईफ. पहिल्यांदा मी तुमच्या मतानं ऐकलं ना, तुमच्या मतानं मी नवरा केला ना. मी म्हटलं होतं का ब्राह्मण पा तुम्ही ब्राह्मण नव्हता पाहिला. मी म्हटलं होतं का मी याच्यासोबत लग्न करत नाही. नाही शेवटी तुम्ही ना माझं लग्न त्याच्यासोबत लावूनच दिलं ना. आता मी माझ्या मनानं करन, तुमच्या मनानं मी एकही ऐकत नाही. सांगून राहिली मी. 100 बात की एक बात मी माझ्या मनानं करतो बस. अहो तू काय सांगून राहिली हो घुबड तोंडे? अहो तू जर लग्न आम्ही करूनही नसतं दिलं ना, तू पयाली असती. तू पयात होती म्हणून ते लग्न करून देण्यात आलं एवढ्या घाई गडबडीत. इथं काय सांगून राहिली माई जीवन बर्बाद केलं सांगून राहिली तवाची तर. त्या अंगातच अबद गुण आहे. अबद गुण असाले त्या अबद गुणा पहिली तू इथं आली. इथं आली ना अजून आम्हाला सांगून राहिली जीवन बर्बाद केलं. स्वतःच तर बर्बाद आहे पुरी स्वभावानं. मी काय म्हणतो, तुझ्या मनाचं इथं चालणार नाहीये. आईच्या माया मनाचं चालणार आहे. चांगला पोरगा पाहून देतो. हशी खुशीनं लग्न कर. हशी खुशीनं आपला जो बोलबाला आहे 2 शब्द प्रेमाचे 2 शब्दच बोल तू. जास्त काही आमचं करूही नको. लागन तर दुरून नमस्कार आहे आमचा तुले. पण संसार चांगला कर ना, चांगली टिक बा त्याच्या घरी. ज्याच्या घरी तू जाशील ना त्याच्या घरी. आणि आमच्या मतानं कर. एकदा आमच्या मतानं कर. काय ब्राह्मण पाचा आहे काय कसा पाचा आहे 10 पोरं दाखवतो तुले. पण आमच्या मनाचा कर तू बस. जाय बर तू. वहिनीच्या आईला तर मी इथं आहे. मला तर तुझ्या घरी तू ठेवतही नाही रे. तुझ्या घरी ठेवाले वहिनीला तर भेट तू. पादऱ्या बायकोला तर भेटणारावाला आहे तू. मला सांगून राहिला गोष्टी. ना तर वहिनी जसं म्हणते तसंच तर करतो तू. बायकोच्या मनाचा बायकोनं तर बैलच करून ठेवलाय तुला. बैल करून ठेवाले. हाव ना तर हे बघा ताई, बोलाच्या वेळेत तोंड आवरून बोला. मी बोलत नाही याचा फायदा नका उचलू. बैल वगैरे काय तुम्ही काय बोलताय? तुमचाच भाऊ आहे ना. अशा पद्धतीचं बोलणं शोभते का तुम्हाला? तुमचा भाऊ तुमचं चांगलं करण्यासाठी तुमच्या मागे येत आहे आणि तुम्ही त्यांना काही पण बोलताय. असं नाही चालणार इथे. अशाच तर तुमच्या स्वभावापायी आम्ही हा विचार केला तुमचं लग्न करून द्यायचा. कधी बदलेल तुमचा स्वभाव? आज मला बोलल्या, उद्या सासरवाडीला जाऊन जर तुम्ही अशा बोलल्या ना तर कुठंच नाही ठिकाण. ना घरच्या ना दारच्या. तुम्हाला सांगत आहे मी, तुमच्याजवळ आणखी एकदा वेळ आहे, आणखी एकदा चान्स आहे. तुम्ही बदलाल तर बदला, नाहीतर पूर्ण तुमचं जग बदलून जाईल. पूर्ण तुमचं आयुष्य बदलून जाईल. तुमचं कोणीच नाही राहणार. सांगत आहे मी बस. ओ वहिनी, आम्ही दोघं बहीण भाऊ बोलत आहे ना, मग तुम्ही कशाला मनामनात बोलत आहे?
हो हो ठीक आहे, तुम्ही दोघं बहीण भाऊ बोलत होते, तुमची आई पण मधात बोलत होती, मी काहीच नाही मधात बोलली का मी? तुम्ही माझ्या नवऱ्याला बैल कसं काय म्हटलं? बैल करून ठेवला म्हणजे पागल आहे का तू? पागल असाला तू ना, मी करा, मी भेणार नाही आता. मी आधीच सांगते, मी तुमच्या भावाला भेट नाही आणि तुमचा भाऊ माझा एकसाठी ऐकते का? मी कधीच त्यांना वाईट सल्ला देत नाही. आणि मी सांगते तर चांगलंच सांगते, समजलं का तुम्हाला? तुम्हाला जर ऐकून घ्यायचं असेल तर ऐका. अहो चला, नंतर इथून काही घेणदेण नाहीये. आई चला, राहू द्या हिला एकटीला, बघत बसली हिचं. हो हो जा जा, काही घेणदेण नाहीये मला, काही घेणं देणं नाहीये, सांगत आहे वहिनी तुम्हाला मी. हो ना, तर मला मी सांगा बरं, मी माझ्या नवऱ्याच्या घरून आली तर तुम्ही काय म्हणे? गावाला आईला आईजवळ नेऊन ना म्हणे, यांना म्हणे माझ्या घरी नाही ठेवायचं म्हणे. म्हटलं की नाही म्हटलं सांगा? अव म्हटलं असं ना, मी नाही म्हणत, म्हटलं असं. तूच तर वांडाय बोकडे. भावाले अशी नाही म्हणून राहिली का? दादा चालला का बा? एवढ्या दिवसाचा आला, कसा हाय कसा नाही, काय म्हणते नोकरी पाणी, ते नाही विचारून राहिली, ते भांडून राहिली भावासोबत. नालायक कुत्री. अशी नाही म्हणत भावाला, दादा थांबून जाय म्हणून भांडून राहिली. जाय रे बाबू, तू जाय बरं, पाहतो मी इले. अशी कशी नाही सुधरत टवळी, जाय. हे वाशी अशी कशी नाही सुधरत, पाहतो मी. जा बरं जा, सुनबाई जा, काय टेन्शन नको घेऊ, बघतो मी. जा, येते आई, नमस्कार. हो हो. तू जा ना त्या पोरासोबत, तू काय करू राहिली इथं? जाय पोरासोबत जाय, तू यावाला पाहिजे नाही माझ्या घरी, तू सांगून राहिली मी. मी राहतो एकटी एकटी एकटी, एकटा गळीन मजा करे, एकटीच बरी आहे मी. तू जाय त्या पोरासोबत जाय, माझ्या घरी त्यासाठी जागा नाहीये. जाय त्या घरी जाय. अवय सटवे, बोलायला नको लावू शिन्नाल. मी त्या घरी येऊन बसली का तू माझ्या घरी येऊन बसली वा? बोलायला नको लावू जास्तीची मले. हो ना, तर तू चल निघितून, जाय पहिल्या नवऱ्याच्या घरी जाय बरं. वाचू नको इथं वाचाले. तू ना ते तोंडलाच उतूत करू राहिला बोलायला आहे ना. थांब, माय लग्न राहू दे, तुलाच नवरा करून देतो मी. हो ना, जवान बाई सारखी चालली तिथे तोंड माराले. मला इथं जिथंही दिसली तिथंही नुसतं झापत राहते. मायच वय ना तू, माय असाले. हो 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 हो, थांब ना, तू लय चबर चबर करतो. तू हारत नाही, पण तू हारत नाही, तू तुला हारच लागन, तुला झुकाच लागन. थांब तू आता, वटणीवर आणल्याशिवाय राहत नाही तुले. लय चबर चबर करून राहिली तू. मायले किती रंगाची बोलून ठेवते ते. आतापर्यंत ऐकलं मी ना, आता नाही ऐकत तू यावाला, सांगून राहिली मी. अरे जय श्री कृष्ण दादा, जय श्री कृष्ण. काय म्हणता, कसं काय हालचाल, तब्येत वगैरे ठीक आहे ना? हो हो, आमचं सर्वच ठीक आहे, घर दार तब्येत वगैरे सगळं. तुमचं सांगा, काय म्हणते तुमची बहीण कलावती? काही नाही, आमची बहीण कलावती तर तुमच्याच संगतीला आहे. पूर्ण पूर्ण तुमचीच संगत लागून गेली नालायकाची. काय तुम्ही नालायक, ते नालायक झाली तुमच्या बरोबर, नाही का? आता असं तर काही आहेच नाही, तुमची हिस्ट्री आम्हाला माहित नाही म्हणून. तुम्ही जशा आहे तसेच आमची बहीण आहे. आणि काय मजा घेऊन राहिली तुम्ही आमची? एक मिनिट तुमच्यासारखी आहे म्हणजे, तुमची हिस्ट्री माहित आहे म्हणजे? आम्ही काही तुमच्या बहिणीसारखा नवरा टाकून दुसऱ्याच्या घरी पळालो नाही. सांगून राहिले मोठे तर तोंड आवरून बोलत जा. चांगल्या पद्धतीने विचारत आहे तर इकडून तिकडून आम्ही समोरून बोलत आहे. तुम्ही फालतूच्या फालतू काही फायदा नका घेऊ आणि आम्ही ऐकून घेणार नाही आहे, समजलं का? काय बोलताय तुम्ही? पाहुणे आहे ना, पाहुण्यांसारखे राहा. फालतू माझ्या तोंडून स्वतःची बेइज्जती नका करून घेऊ. आणि राहिली गोष्ट तर तुमची बायकोचा बैल तर तुम्हीच आहे. बायकोचा बैल तुम्ही असाल तर इथं आम्हाला शिकवू नका बाकी गोष्टी, समजलं? काय 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 म्हटलं तू ना? काय म्हटलं वा तू ना? बायकोचा बैल? अव तू बाई ना, नवरा असं नवऱ्याला जळत टाकून राहून राहिली. तू का बैस वय? माणसात मजरा आहे तू. देवीनं तुया वध करायला पाहिजे होता. राक्षसापेक्षा तू राक्षसी नाही. तुया वध केला असताना तर धरती आज पवित्र असती. आज जे आमच्या कलावती ताई आहे त्या बिघडल्या नसत्या तर चांगल्या असत्या. बस तुमच्याच मुळे त्यांची संगत बिघडली. आणि याला त्याला म्हटल्यापेक्षा माझा नवरा तर माझ्या जवळ आहे ना, तो बैल असो का काही असो, तुमचा नवरा पाहिजे ना. पाप करून बसले आहे ना तुम्ही, पाप करून बसाले. इथं आम्हाला शिकवून राहिला ज्ञान. स्वतःच्या मायबापाचे संस्कार पाय ना कसे आहेत. सांगून राहिलो, बिलकुल कलावती सोबत राहायचं नाही. कलावती सोबत कट्टी करून टाका. कलावती सोबत बोलायचं नाही, कलावती सोबत राहायचं नाही, सांगत आहे मी. याच्यानंतर कधीच कलावती सोबत दिसायचं नाही, नाहीतर तुमचा गेम केल्याशिवाय मी राहणार नाही. बापा आम्हाला काही घेणं नाही आहे, वैकत नाही आम्ही, वैकत नाही आम्ही नाही वैकत म्हटलं. कोण होईन कुठचे कुत्रे आले स्वतःहून भुकाले ना, आम्हाला वैकत नाही म्हणते. आणि आम्ही कलावती सोबत नाही राहत, कलावती आमच्या सोबत राहते. हो, आणि आम्हाला काही सांगू नका, हिच्या सोबत नको राहत जाऊ, तिच्या सोबत नको राहत जाऊ. तुम्ही काय आमचे का, आम्ही काय तुमचे का धरले बांधले का? धरले बांधले असाले आमची मर्जी, आम्ही कोणासोबत राहून. तुम्ही कोण होय आम्हाला म्हणणारे? आमचा नवरा नाही म्हणत, आमचा बाप नाही म्हणत, आमची माय नाही म्हणत. तुम्ही कुठचे कोण होय? तुमच्या जवळ तर साधी ननद नाही टिकली. मी एवढंच तुम्हाला ध्याव होतं, तिला संगत लागायची, वाईट संगत लागायची. तेव्हा समजून झाले पाहिजे होतं का कोणत्या रंगाची आपली पोरगी आहे म्हणून. ठेवा लागत होतं आपल्या जवळ ठेवायला. तर तुम्हाला लाज वाटली, लाज वाटाले. तुम्हाला असं वाटलं आयचं खायन ते कावत तुस्त वय म्हणते त्या भावाला सांगणारी काही हिच्या गावाला मायजवळ हाकलून द्या म्हणून. आता मायले जवळ केलं, नंदीला दूर केला, 70 शिंगे. आणि तू आम्हाला ज्ञान पाजून राहिली इथं येऊन. याच्यासोबत नको राहू, त्याच्यासोबत आमची संगत वाईटाची आहे का? वाईटाची असाले. आणि तू जर संगत चांगली असती तर तुला काय त्या ससुलेन त्या नंदीला अलग केलं असतं वा? त्या भावाले नाही, त्या नवऱ्याला सांगणारी की बा
ह्या कलावतीले तुम्ही आईच्या जाग्यावर गावाला पाठवा ना, आईला इथं घेऊन या असं तुला सांगितलं म्हणते त्या नवऱ्याजवळ, म्हणजे कलावतीच्या भावाजवळ, म्हणजे हा टकला. हा आणि इथं आम्हाला तू शिकून राहिली गेम करणार. काय तर गेम करतो तू, दाखव बरं काय तर गेम करून दाखवतो तू. आ मला दिसतं रे टकलानं वाटत नाही बाबा एवढा भारतशील म्हणून. आम्ही काही गेम करून घेणार नाही वय. हा पत्ता नाही लागेल तुमचा गेम वय तर मग ते गेमचं सांगून राहिलं इथं. आणि जास्त सांगत करायचं नाही. काय आहे ना, माणसाचा स्वभाव माणसाची गुण ठरवतो आणि तुमच्या घरचे संस्कार तिच्यावर तसे पडले असत म्हणून ते तसे कामं करते, म्हणून तिची संगत तशी आहे. आणि तिच्यामुळे आम्ही बिघडू शकतो, आमच्यामुळे ते नाही. आमची संगत चांगल्याची आहे आणि आम्ही चांगलेच आहे, आम्ही वाईट नाही आहे. आणि ते बिघडली असेल तर तुमच्यामुळे, आमच्यामुळे नाही. समजलं काय? आम्ही देव धार्मिक लोक आहे आणि सत्याच्या मार्गावर चालणारे लोक आहे. आम्ही लोकशाही जपतो. समजलं का? काय चपल कर दे बाबा ह्या बाया, बकरीवाणी चपल झुकतच नाही. कुठून आणते एवढ्या रंगाचं बोललं तर? काय यायच्या मागं लागता व? चला या गावातून भानगड्या वानाचे. बाई संस्कार सांगून राहिली आमच्या घरचे, त्या मायाचे संस्कार त्यावर असे. तुम्ही माझ्या नवरा टाकून राहिली होती काय? त्या मायने काय त्या बापाने जेलात टाकलं होतं, तुम्ही माझ्या घरी राहिली होती काय? तसेच तुला केलं, स्वतःचा नवरा जेलात टाकून घरी राहून राहिली. जास्त कमी बोलायचं नाही. सांगून राहिलो संस्काराची गोष्ट सांगून राहिली. तुमच्यावर कोणाचा संस्कार? आणि काजल तू सासूले घरात दाबू मारून राहिली होती म्हणते. अन त्या घरात नवरा असून दुसऱ्याच्या घरी पळाली होती म्हणते. तवा कुठे गेलती संस्कार? त्या मायनं असंच केलं होतं काय? मग त्या मायनं असं कराले. थांब कुत्र्या थांब. काही नाही बाई, हे ना लय रंगाचं बोलून गेले. हे दोघे जण आपल्याला लय रंगाचं बोलून गेले. त्या कलावतीला येऊ दे, आपण तिच्यासोबत राहतो, बोलत आहे मी जातो तिच्यासोबत. काय रंगाचं बोलून गेला बापा हा? रंगाचं बोलून झाले. तिला येऊ दे, बोलूच नाही आपण तिच्यासोबत, कुत्री सोबत. हो तिच्यातही फरक पडला आता. आणि हिच्या घरची आपल्याला काय म्हणते, आपल्याच्यानं बिघडली म्हणते. ते म्हणते आपल्याच्यानं जर बिघडत असेल तर काय आपल्यासोबत ठेवायचं. तिला अलग राय म्हणा, कोणासोबत राहायचं तर राहायचं म्हणा. शांताबाईच्या पानसट गँग सोबत. तिच्यासोबत तिच्या शांताबाईच्या गँग सोबत राव पहिलेच तर ते खराब होऊन गेली, अजून खराब होईन. आपल्याला काय करायला लागते बापा? होऊ दे ना. तर मोठी सांगून राहिली नाही पडत त्या घरचे तर नको येऊ. हो बरोबर आहे होती वाला, बरोबर आहे. आपण आपल्यासोबत ठेवू नये तिला सप्पा म्हणून देऊ. त्या घरचे पडत नाही, तुला आमच्यासोबत राहू नये. तू जा शांताबाईच्या तुंग्यासोबत राह आणि स्वतःले मस्त ब्रह्मचारिणी काय करायचं हाय करून ये म्हणा. इथं येऊन शिकून राहिलं ते टकल्या आव्हानाचं. टकलं पाशीन तर दाढीवर केस नाही, डोक्यावर केस नाही. आणि आपल्याला बाराखडी शिकवते. तिकडे शिकव म्हणा पट्टी, तिला इथं नको शिकू म्हणा. असतील तू त्या घरचा पैसेवाला, आम्ही भिकारीच बरे पण आमच्या घरचे बरे. नमस्कार. कसा वाटला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया मग उद्याच्या भागामध्ये. नमस्कार.